चा घोटाळा आरोप केले आणि 8 दिवसामध्ये हा सगळा कंपू त्यांच्यात गेला। तुम्ही किती पैसे खा, साधे सुधे नाही घ्यायचे। म्हणजे किशोरी पेडणेकरांवरती वगैरे जे काय आरोप आहेत, एक तर एक पैसा खाल्लेला नाहीये, वायकरांवरती आरोप आहे, किती पैसे खाल्ले असं तुमच्यावर आरोप आहे, एवढे हेड किती खाल्ले, हजारों कोटी, ये तुला मुख्यमंत्री करतो, तुला उपमुख्यमंत्री करतो, कुछ नहीं होगा, अरे यार ईडी बीडी सब झाड़ू लगाएंगे, मेरी गारंटी है। हा सगळं भ्रष्ट जनतेचा पक्ष, फेकडांचा पक्ष, भाकडांचा पक्ष, काल सांगितलं इकडून तिकडे उड्या मारणारे बेडकांचा पक्ष, किती लावायचं बीजेपी 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 म्हणजे सगळी बाराखडी संपेल, पण तरी यांची जी काही वृत्ती आहे ती संपणार नाही। पण ती संपू तुम्ही शकता। गेल्या वेळेला लोकसभेला मी चालू होतो यांना पंतप्रधान करा म्हणून, आता मी चालू की आपल्याला आता हुकुमशाही नको म्हणून। जर पुन्हा म्हणजे मी काल सांगितलं 26 जानेवारीला कालच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो, म्हटलं खरंच ही प्रार्थनाच करावी लागेल, कारण आता निवडणुकीत पुन्हा जर का ते आले तर कदाचित पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनच येणार नाही। हे घटना पायदळी तुडवतायत, घटनेचा भर दिवसा मुर्दा पाडतायत, लोकशाहीचा मुर्दा पाडतायत, संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत। जे जे विरोधी पक्षात आहेत, अरे माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलं, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागता? तुम्ही 400 पार होणार आहात ना, मग व्हा ना 400 पार, बघतो ना आम्ही। आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो। माझ्या साध्या साध्या लोकांवरती जुन्या जुन्या पोलीस केसेस काढून त्रास देत आहेत, जुन्या कुठल्या तरी केसेस काढून इन्कम टॅक्सच्या नोटिसी पाठवत आहेत। मग तुमच्याकडे सगळे टोणगे आलेत, बाजार बुणगे आलेत, त्यांच्या केसेसचा सुद्धा आम्हाला जसं एक 8-10 दिवसापूर्वी जो लवादाने न्याय दिला, निकाल दिला, न्याय नाही दिला, निकाल दिला, त्याचं भांडाफोड आम्ही जनता न्यायालयात केलं, तसंच मग तुमच्याकडे आलेल्या सगळ्या भ्रष्ट लोकांचा भांडाफोड आम्हाला जनतेच्या समोर करावा लागेल। आणि मग मला विचारायचंय, विरोधी पक्षात आहेत, हेमंत सोरेनला अटक केली, नितीश कुमार तुमच्याकडे आल्यावरती सगळं साफ, त्यांच्या सुद्धा आप्तस्वकीयांवरती ज्या धाडी पडल्या होत्या त्याचा पुढे काय करणार? लालू प्रसादला लगेच समन्स, तेजस्वी यादवला समन्स, इकडे रोहित पवारला समन्स, आमच्या किशोरीताई असतील सगळ्यांना समन्स। मग भारतीय जनता पक्षामध्ये जे काही भ्रष्ट आहेत, ईडीच्या कारवाया, इन्कम टॅक्सच्या कारवाया, सीबीआयच्या कारवाया, ह्या संपूर्ण देशात किती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती सुरू आहेत, किती भारतीय जनता पक्षाचे पत्ते हे ईडी कार्यालयाला माहिती आहेत, याची यादी जाहीर करा, याची करा जाहीर, होऊ द्या सगळं, एकदा काय करायचंय ना ते करा। आणि त्याच्याच बरोबरीने पीएम केअर फंडाचा जो काही घोटाळा आहे त्याचा सगळा वृत्तांत येणं आणि देणं हे सुद्धा जाहीर करा, तर आम्ही मानू की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू इच्छिता। माझं म्हणणं पटते।